राज्यातील सर्व मतदारसंघांमध्ये मतदान होते आणि ही दृश्य आपण बारामतीतली पाहतोय। शरद पवार हे मतदान केंद्रावर सध्या दाखल झालेले आहेत। माळेगावातील केंद्रावर सध्या शरद पवार हे आता मतदान करणार आहेत। हाय प्रोफाइल लढत आहे बारामतीमधली। अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत आहे। पवार कुटुंबातले दोन सरस एकमेकांच्या विरोधात या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यामुळे एक प्रकारे देशाचं लक्ष या मतदारसंघातल्या लढतीकडे आहे। पवार कुटुंबातले सरस एक एक करून मतदानाचा हक्क आपला बजावत आहेत। तर दुसरीकडे कवठे महांकाळमधली दृश्य आहेत। रोहित पाटील यांचं औक्षण आता कुटुंबियांनी केलंय आणि ते सुद्धा काही वेळात आपला मतदानाचा हक्क बजावतील। रोहित पाटील विरुद्ध संजय काका पाटील अशी लढत आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय। एकीकडे रोहित पाटलांची दृश्य आहे तर दुसरीकडे संपूर्ण राज्यभरातून कशा प्रकारे मतदानाला उत्स्फूर्त असा यात मतदारांचा सहभाग आहे मतदानाच्या प्रक्रियेत त्याची ही दृश्य। राज्यातील सर्व 288 मतदारसंघात आज मतदान होतंय। अगदी सर्वच जण या मतदान प्रक्रियेत सध्या सहभागी होत आहेत। कवठे महांकाळमधली ही दृश्य आपण पाहतोय। रोहित पाटील हे आता थोड्याच वेळात माध्यमांशी संवाद साधणार आहेत। रोहित पाटील यांचे वडील आर पाटील उर्फ आभा यांना त्यांनी वंदन केलंय, त्यांच्या स्मृतींना अभिवादन केलं, नमस्कार केला आणि आता कुटुंबीय रोहित पाटलांचा औक्षण करतायत। त्यानंतर काही वेळात रोहित पाटील आपला मतदानाचा हक्क बजावतील। महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट लढत आहे। महायुतीचे संजय काका पाटील विरुद्ध रोहित पाटील अशी लढत आहे। तर त्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत सध्या पणाला लागलेली आहे। कोण जिंकणार कोण हरणार हे आपल्याला 23 तारखेला कळणार आहे। मात्र 288 मतदारसंघात सर्वच दिग्गजांची प्रतिष्ठा आता पणाला लागली। तासगाव कवठे महांकाळचे उमेदवार आहेत रोहित पाटील। सध्या त्यांचं कुटुंबियांकडून औक्षण सुरू आहे। तासगाव कवठे महांकाळची लढत सुद्धा हाय प्रोफाइल आहे। संजय काका पाटील निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी अजितदादा गटात आले आणि त्यानंतर तिथून त्यांना तिकीट मिळालं आणि रोहित पाटील विरुद्ध संजय काका पाटील अशी ही लढत होते आहे। आरोप प्रत्यारोपाच्या अनेक फैरी बघायला मिळाल्या आणि आज मतदानाचा दिवस आहे। आजचा दिवस आहे। मतदार उमेदवाराचं भवितव्य मतपेटीत बंद करतात, आपला कौल देतात। त्यामुळे आजचा दिवस सगळ्या उमेदवारांसाठी महत्त्वाचा आहे। त्यामुळे कोणी मंदिरात जात आहे तर कोणाचं कुटुंबियांकडून औक्षण होत आहे। तर रोहित पाटील यांचं औक्षण आता त्यांचे कुटुंबीय करतायत। तासगाव कवठे महांकाळ मधले महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत रोहित पाटील। शरद पवार गटाकडून त्यांना उमेदवारी मिळालेली आहे। तर राज्यातल्या बिग फाईट पैकी ही एक फाईट आहे। रोहित पाटील राष्ट्रवादी पवार गटाकडून तर संजय काका पाटील हे राष्ट्रवादी दादा गटाकडून या उमेदवारी या निवडणुकीत उतरलेले आहेत। कोणाला जनता साथ देणार हे 23 तारखेला कळणार आहे। मात्र सध्या रोहित पाटील यांचं कुटुंबियांकडून औक्षण सुरू आहे।